ते नाव आरती आहे. माझे वय 18 वर्ष असून मी 11वीमध्ये शिकत आहे. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होऊन 2 वर्षे झाली आहेत आणि ती आपल्या संसारात सुखी आहे. माझे जिजाजी जे दिल्लीमध्ये सिमेंटचा व्यवसाय करतात. ते एका कामासाठी आमच्या शहरात आले होते. ते स्वभावाने खूप मनमिळाऊ आणि देखणे आहेत. जिजाजी 3 दिवस आमच्या घरी थांबणार होते. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पहिल्या दिवशी रात्री जेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारायला त्याच्या खोलीत गेले तेव्हा त्याने मला एक जुनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. गप्पाच्या ओघात त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने विचारले, "कथा आवडली का साळीसाहेब?" मला खूप लाज वाटली आणि मी घाईघाईने तिथून निघून गेले. त्या रात्री मला झोप लागली नाही. फक्त जिजाजींचा तो स्पर्श आणि त्यांचे बोलणे माझ्या मनात घोळत होते. दुसऱ्या दिवशी शाळा सुटून मी घरी आले तेव्हा घरात कोणीच नव्हते. आई बाबा बाजारात गेले होते आणि जिजाजी बाहेरून परत आले होते. मी घरचा दरवाजा लावून कपडे बदलत असताना अचानक मागून जिजाजीने मला आलिंगन दिले. मी घाबरून ओरडणार इतक्यात त्यांनी माझ्या कानात हळूच म्हटले, "आरती, ओरडू नकोस. मी तुझ्या प्रेमात केव्हापासून वेडा झालो आहे हे तुला माहीत आहे का? तुझ्या दीदीला पाहण्याच्या निमित्ताने मी पहिल्या दिवसापासून तुलाच पाहत होतो." मी सुरुवातीला कचकरले. मला दीदींची आठवण झाली आणि अपराधी वाटले. पण जिजाजींच्या डोळ्यातील हे ओलावा आणि माझे त्याच्याबद्दलचे गुप्त आकर्षण, त्यामुळे मी स्वतःला रोखू शकले नाही. त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात न्हाऊन निघालो. जिजाजींच्या मिठीत मला एक वेगळीच सुशिक्षितता जाणवत होती. त्या रात्रीनंतर माझे आयुष्य बदलले. त्यानंतरच्या 6 दिवसात आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप सुंदर आणि रोमॅन्टिक वेळ घालवला. आता जरी जिजाजी दिल्लीत वारले असले तरी कामाच्या निमित्ताने वारंवार आमच्या घरी येतात. आमच्या दोघांमधील हे नाते आता एका वेगळ्या पातळीवर पोहोचले आहे. आम्हाला माहीत आहे की हे थोडे गुंतागुंतीचे आहे, पण आमच्यासाठी प्रेम आता जगण्यासारखे झाले आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या कथांसाठी शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.